2 एप्रिल 2025 रोजी अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांना संजय चोरपगार, जिल्हाध्यक्ष पश्चिम वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनात तात्पुरत्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले। दर्यापूर तालुक्यासह शहरात सुद्धा पाणी पुरवठा नियमित करून ठराविक वेळेवर पाणी पुरवठा करावा व नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी, तसेच नागरिकांवर पाणीपट्टी कर करिता भर टाकू नये यासह विविध मुद्द्यांवर संजय चोरपगार यांनी अभियंता जीवन प्राधिकरण दर्यापूर यांच्याशी चर्चा करून पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अवगत केले। नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर भविष्यात उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा संजय चोरपगार यांनी दिले। निवेदन देताना संजय चोरपगार, जिल्हाध्यक्ष पश्चिम साहेबराव वाघपांजर, महासचिव अशोक नवलकर, महासचिव अशोक दुदंडे, सचिव सुरेंद्र तायडे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट संजय पाठवले, शहर प्रमुख भास्कर खंडारे, सुरेश वाघपांजर, सुनील वाघपांजर, किसनराव दहाट, राहुल दहाट, मनोज जामनिक, अनिकेत वाघपांजर, कैलास थोरात यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही फक्त निवेदन द्यासाठी आलो आहोत। आम्ही काही आंदोलन नाही करून झालो किंवा आम्ही तोडफोड करायला आलो नाही इथं, परंतु बऱ्याच लोकांच्या ग्रामीण मधून आणि शहरामधून तक्रारी येत आहे। मी वंचित बहुजन आघाडी संजय चोरपगार जिल्हा प्रमुख असल्यामुळं तालुका प्रमुख सुरेंद्रजी तायडे, सचिव आमचे अशोकराव दुदंडे या सर्वांच्या तक्रारी आहेत। गावांच्या लोक वार्दफाटे आमच्याकडे येत आहेत की बाबा आम्हाला पाणी पुरवठा नियमित होत नाही। दुसरी गोष्ट, तुमच्या कामावर जे लोक आहेत, जे सावळे आहे कुणीतरी विशाल सावळे, तो फोन उचलत नाही आणि पाण्याची वेळ नाही आहे तुमची, निर्धारित वेळ नाही आहे तुमची। तुम्ही पाणी कधी 2 वाजता सोडता, कधी 3 वाजता सोडता, कधी सकाळी 6 वाजता सोडता, कधी रात्री 4 वाजता सोडता, म्हणजे पाण्याचा वेळच नाही आहे आणि ते पाणी काही नेहमी देत नाही। आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ते नेहमी त्याची एक वेळ निर्धारित करा आणि सुरळीत पाणी पुरवठा करा। पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही तसा अनाउन्सिंग करा की आता 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही, लोक जागृत राहतील। दुसरी गोष्ट, तुम्ही आता लाऊडस्पीकर फिरवत आहे किंवा सक्ती करत आहे किंवा लोकांनी बिल भरलं पाहिजे, बिल नाही भरलं तर आम्ही लाईट कापू किंवा बिल कलेक्शन बंद करू। तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत करणे तर मग कसं काय लोक बिल भरणार आहे? तुमची जी मागणी आहे ती चुकीची आहे। ज्या की तुम्ही लोकांना पाणी देत नाही पण पाण्याचं बिल मागता, ती बातमी हे चुकीचं आहे नाही आणि हे तुम्ही थांबवा। हे नाही थांबवलं वंचित बहुजन आघाडी उग्र आंदोलन करेल, हा आमचा इशारा म्हणून तुम्ही समजून घ्या। तुम्ही सर्व तुमच्या अधिकाऱ्याला सांगा, तुमच्या खाली जे अधिकारी आहेत, जे पाणी पुरवठा विभागाचे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, जे हॉल सोडणारे लोक आहेत, त्यांची भाषा सुद्धा व्यवस्थित नाही आहे। माझा फोन चार्जिंग होता, मला काय तेवढंच कमायचं काय, मला फोन नेहमी येतात, अशी भाषा उद्धटपणाची भाषा जी आहे ही भाषा बंद करायला लावा त्यांना। सर्वात पहिले त्यांना म्हणा आपण लोकांच्या भरोशाने जीवन प्राधिकरण चालते, लोक कर भरतात म्हणून या पाण्याचा पुरवठा होतो, आपले पगार होतात आणि तुमचं सेवा करणं धर्म आहे, त्याचा पगार देते गव्हर्नमेंट तुम्हाला। तुम्हाला नाही म्हणत, पण तुमच्यासोबत तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही दुरुस्त करा, अशी आमची मागणी आहे। आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करा, कंटिन्यू झाला पाहिजे। त्यानंतर तुमचा पिंपळोद मधला सुद्धा एक प्रकरण आला, कळाशीची सरपंच काय माझी त्यांची सुद्धा तक्रार त्याची होती। लोक चांगले सरपंच, लोक गावाचा सरपंच आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत। गावाचा सरपंच तो गावाचा राजा असतो, त्यात प्रतिनिधी तो आमच्याकडे तक्रार घेऊन येते, साहेब आमच्या गावात पाणी नाही येऊन झालं, जीवन प्राधिकरण पत्र द्या, त्यांना सांगा काहीतरी। म्हणून ही मागणी रास्त आहे। या मागणीचा तुम्ही पाठपुरावा करा, तुमच्या खालच्या पूर्ण अधिकाऱ्याला तुम्ही तंबी द्या, नाही ऐकायचं शोकास करा, शोकास द्या, त्याच्या बदल्या करा, दुसरे लोक नेमा। तुमच्या मतानं जो अधिकारी ऐकत नसेल त्यांना शोकास द्या, त्यांच्या ठिकाणी दुसरे माणसं नियमित करा। पिंपळोदच्या सरपंचाचा फोन आला, सचिवाचा फोन आला की आमच्या गावात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, तिचा जो हॉल सोडणार आहे तो सुद्धा पाणी सोडत नाही, मनमानी करत आहे, कधी कधी झोपून राहिले, दारू पिऊन राहिले, काही तर कर्मचारी तुमच्या ठेकेदारीचे दिलेला आहे, काही तर हॉल सोडणार दारू पिऊन राहतात, पाणीच नाही येत त्यांनाही अर्थ नाही। तुम्ही पाणी तुमच्या टाकीमध्ये पाणी असल्यावर तो हॉल सोडणार दारू पिऊन राहिला, पाणी कुठे येणार आहे? म्हणून हे त्यांना तुम्ही सक्ती करा। आमचा हा तात्पुरता तुम्हाला आम्ही निवेदन देत आहोत, याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असा तुम्हाला इशारा देतो। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।